मी सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाओ पडते भिके कुत्री घर राखीते. तो लक्ष्मीचा पती आहे भगवान विष्णू, पण त्याचे भक्त सदैव सुडके. आमचा शंकर स्वतः गरीब राहतो भक्ताला धनवान करतो. कशावरून? आता याच्यावर कीर्तन होईल. कशावर म्हणजे शंकरजी जवळ काही नाही असं नाही, पण त्याग आहे, वैराग्य आहे. म्हणून सगळं त्यागलं आणि स्मशानामध्ये आले. तुम्ही पहा, कितीही मोठं 10 कोटीचं मंदिर बांधा तरी मंदिरात मूर्ती बसवता येत नाही. पिंड असते, मूर्ती स्मशानात आहे. मूर्ती स्मशानात. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः शीता भस्मलेपस्त्रगपिनुकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि. स्मशानासी वस्ती रुद्र करी. सगळं त्यागलं, वैराग्य आहे. त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती. त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानासी वस्ती रुद्र त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानात आहे का? जेव्हा आपलं कोणी नसतं ना, सगळे जातात. तुम्ही चांगलं पहा, धन आणि भूमौ पश्वस्य गोष्टे. पैसा जमिनीत राहतो, गायी गोठ्यात बांधून राहतात, पत्नी दरवाजापर्यंत येते, मित्रमंडळी स्मशानापर्यंत, मग तिथून सगळे निघून जातात. मग शंकरजी म्हणतात, गेले ना रे भाऊ सगळे. बैलासारखा राबलाले का ज्यांच्यासाठी, राहिलं का कोणी? पण घाबरू नको. जेव्हा कोणी नसतं ना, त्याच्यासाठी मी असतो. म्हणून सगळे सोडून जातात तेव्हा स्मशानात महादेवजी. स्मशानास त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती स्मशानास्ती वस्त्री रुद्र करी. त्याग आहे, वैराग्य आहे, पण भक्ताला धनवान करतोय. एक नंबरचा भक्त महादेवाचा रावण आहे. आता त्याची संपत्ती पहा. 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची. लक्षात राहिला ना आकडा? 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काश्याची घरं, 1 कोटी तांब्याची घरं आणि 7 कोटी सोन्याची घरं. 50,000 रुपये 10 ग्रामला भाव आहे. ते घर 7 कोटी आहे. घरी गेल्यावर हिशोब करा, पुऱ्या जिल्ह्याचे मेंदू बंद पडल. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. स्वतः शंकरजी स्मशानात राहतो, पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो, आहे ना? ऐश्वर्यात. दुसरा क्रमांकाचा भक्त बाणासूर आहे. मग तूच विचार कर, भक्ती कोणाची करावी? म्हणलं हे 4 दुकानापेक्षा हे बरं वाटलं बुवा आता. पण भक्ती करायची कशी? अरे काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. तो असा आहे, देताना आमच्या महादेवाचं नवल आहे, आश्चर्य आहे. ऐका नवल याची ठेव. कोणतं नवल? नेने काही भक्तिभाव. त्याच्या भक्तीकडे पाहत नाही आणि भाव म्हणजे त्याचा हेतूही लक्षात घेत नाही. नेने काही भक्ती भाव. भाव म्हणजे उद्देश. तो रोज भस्म पूजेचा
आणायचा आणि मग भस्मासुरानं एकदा शंकरा कोरोनाची तिसरी लाट थांबल्यापासून माणसं मरत नाही, त्याच्यामुळे भस्म मिळत नाही, असं झालं का रे? मग काही नाही, भस्म मिळालं पाहिजे भरपूर प्रमाणात, असा काही उपाय सांगा. जा ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना ते भस्म होईल आणि आणत जा पूजेला. जा आलं त्यानं केला सपाटा सुरू. ठेवला हात की भस्म, ठेवला हात की भस्म, ठेवला हात भस्म व्हायचं. एक दिवस याच्या डोक्यात फरक पडला. म्हणले पार्वतीचं याला काय करायचं आहे, मशानात राहतंय. बिघडला भस्मासूर, त्यालाच भस्मासूर म्हणतात. लागला माग भगवान शंकर म्हणाले आता केवढं झालं. भगवान विष्णूचा धावा केला आणि विष्णू भगवंतानं मोहनीचं रूप धारण, ते सौंदर्य संपन्न, ती पुढे हे पागल झालं. लग्न करायला मी तयार आहे, पण मी जशी जशी नाचती तसं तुला नाचावं लागेल. हे पार आधीन गेलं. मग देवानं नाचायला सुरुवात करता करता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला, त्यानंही त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूर भस्म झाला. यानं कशा करता मागितलं होतं याचा उद्देशही लक्षात घेतला नाही. त्याला म्हणतात महादेव. नेने काही भक्तिभाव, ऐका नवल याची ठेव. नेने काही भक्तिभाव, हे त्याचं आश्चर्य आहे. त्याला फार काही लागत नाही. तांब्याभर पाणी आणि एक बेलाचं पान, बस बाबा खुश. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. नेने काही भक्तिभाव. काय काय केलं? अरे ती यादीच आहे, त्या यादीवर कीर्तन होईल एवढी यादी आहे. काय काय केलं? पहिलं चरण, देव केले कैसे कैसे, देव केले कैसे कैसे, देव केले कैसे कैसे, देव केले कैसे कैसे, कैसे कैसे, देव केले कैसे कैसे, कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार, अनायासे
यादी दिली. ते सुवर्चषा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये तिच्याकडे करमणुकीचं काम होत. नृत्य करायची. सुवर्चषा में स्वर्गीची देवांगणा. बस. ते नाच काम वर करमणुकीचं साधन काय आहे? ते तबला नव्हता बरं का, हेच होतं आपलं. तिथे पुराण काळापासून आहे हे तबला आणि पेटी आता निघाले. याला आधार पुराणातला आहे. बाजही ताल पखावज वेना. ते ब्रह्मसभेतलं सांगतो मी, तिथून आलो वापस. तबला आणि पेटीचा उल्लेख नाही. बाजही ताल पखावज वेना. आम्ही 78 साली पांडुरंगबुवा वैद्यांच्या पाठाला जायचो. 1.5 वर्ष गेलो पण थाप नाही जमली. नुसती थाप. 1.5 वर्षांनी वैद्य बाबा म्हणले थाप टाकून दाखव. 1.5 वर्षांनी ते ता वाजला पाहिजे ना. बंग वाजलं. बंग टाकतो मशीन पाय टाकल्यासारखा. आता हसले तसे सगळे विद्यार्थी हसले. अपमान झाला. दुसऱ्या दिवसापासून नाही गेलो. मग वैद्य बाबा अरे बोललो म्हणून काय झालं, येत जा, मला नाही शिकायचा पकवाद. मग 1 नंबरचा कीर्तनकार व्हायचं. मग पहिला नंबर काही मी सोडला नाही संस्थेतला. मी म्हटलं बाबा मृदंग शिकायचा होता पण ते मला जमत नाही. आता मोठे मोठे मृदंगाचार्य माझ्या कीर्तनात वाजवतील असं व्हायचं मला. त्या दिवसापासून जी चीड आली. म्हणजे मी सांगतो हे एवढं सोपं नाही. 1.5 वर्षात मला थाप नाही जमली असं पण आहे. हे योग भ्रष्टोबीज आहे. ते त्यांची मेहनत आहे. पहाटेपासून 4ला उठायचं आणि गारठ्याच्या दिवसात इंद्राणीच्या काठाला घामानं भिजेपर्यंत तिथे रियाज करायची. मग वा म्हणायला काय आहे तुम्हाला खर्च, वा. पण त्यांनी काय केलं हे विचार करा. बाजई ताल पखावज वीणा. तिथे रंभादिक सुर नारी नबीना सकल समसर कला प्रबीना करई गाण बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. तिथे नृत्य चाललेलं आहे ब्रह्मसभेमध्ये. पण हिचा ताल चुकला. ताल. सुवर्चषा नावाची देवांगणा नृत्य करता करता चुकली. आणि तपासांती कळालं की ती घेऊन आली होती. वरही आहे हे बिमारी. आता किराणा दुकानात मिळते यात नवल नाही. तिथलं सांगतो. वर घेऊन आली होती सुवर्चषा. ताल चुकली. तपास केल्यावर कळलं की ती पिऊन आलेली आहे. आणि मग तिला शाप देण्यात आला. घार होशील घार. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चषा नामे स्वर्गीची देवांगण. सुवर्चषा नामे स्वर्गीची देवांगण. सुवर्चषा नामे स्वर्गीची देवांगण. सुवर्चषा नामे स्वर्गीची देवांगण. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. जा घार होशील. ब्रह्मशापे जाना घारी झाली. घाबरली. उशाप द्या म्हणाली. तोपर्यंत फिरशील. आणि मग तिथे प्रकरण ते लावायचं. राजा तुझ्या राण्या गरोदर आहे. मग धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ वगैरे. पण त्याच्या आधी प्रसादाचा जो वाटप राजा दशरथानं केला तो पहिला कौसल्याला दिला. दुसऱ्यांदा सुमित्रेला दिला आणि शेवटून कैकेयीला दिला. बस एवढंच झालं. दुसरं काही नाही. एवढंच झालं. फार मोठी चूक झाली असंही नाही. पण हे 2 प्रवाद आहे. तुलसी रामायणामध्ये आणे पद्धतीमध्ये वाटप केला. त्याच्यात आपल्याला शिरायचं नाही. आपल्या संताच्या प्रमाणानुसार पहिला भाग दिला कौसल्याला, दुसरा दिला सुमित्रेला आणि तिसरा दिला
कैकईला. कैकई रुसली, शेवटून दिला म्हणून. आणि ते ब्रह्मशापे जाना घारी झाली. तिला उशाप होता, कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील आणि माय अंजनाच्या हातावर नेऊन सोडशील तेव्हा तू शाप मुक्त होशील. तोपर्यंत फिरत राहा म्हणून ती फिरत होती. तितके दिवस फिरत होती. बरोबर ती संधी साधली आणि ती खाली उतरली. ही रुसली होती, प्रसाद हातावर तसाच होता. साधली संधी, पिंड घारीने झडपेला. पिंड घारीने झडपेला. अंजनीने पोचविला. अंजनीने पोचविला. अंजनीने पोचविला. अंजनीने पोचविला. अंजनीने पोचविला. झडपिला. अंजनीने तो शेविला. ती ऋषमुख पर्वतावर तप करत होती. बस तसाच तिच्या वंजळीत तो पिंड सोडला. ऋषमुख पर्वती अंजना तप करी आणि पडता निर्धारी भक्षेला. तो पिंड माय अंजनीनं भक्षण केला. आणि मग अंजनीच्या तपासाठी स्वतः भगवान शंकर महारुद्र आले पोटी. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. अनेक प्रमाणावरून म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवे केले कैसे कैसे. कैसे कैसे केले. अरे एका घारीचा उद्धार केला. पाखाचा पळतारे. पाखाचा पळतारे. एकदम योग्य चाल लावून प्रमाण झालं. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट झालं. विठ्ठल नाकाच्या फडतकारी. एका घारीचा उद्धार केला. उद्धरोणी नेली घारी. भगवान शंकर. आपण लक्षात घ्या, त्याला महादेव म्हणतात, बडा देव म्हणतात. कुठे आध्यात्मिक तत्वामध्ये हे दोन मुलं
गणपती आणि कार्तिक वास्तविक आता लक्षात घ्या, गणपती हा अनादि देव आहे, अनादि आहे. कारण भगवान शंकर पार्वतीचं लग्न झालं तेव्हा गणपतीचं पूजन लग्नात केलं. मग इमानदारीनं सांगा, मम्मीच्या डॅडीच्या लग्नात पिंट्या असतो का? आहे ना, फार मोठा प्रश्न आहे ना. लग्न कोणाचं? महादेव पार्वतीचं. आणि पूजन कोणाचं? गणपतीचं. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं का हे? मायबापाच्या लग्नात मुलं? म्हणून तिथे अनादि देव घ्यायचा गणपती, अनादि. म्हणून माऊलीनं शब्द वापरला, ओम नमोजी अद्या आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. तो त्यांच्याही आधी आहे, अनादि आहे. नाहीतर तो भगवान शंकर आणि पार्वती, आमच्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे. 2 ऋषी, 2 महात्मे, 2 साधू, 2 संत एकत्रित बसन चर्चा करतील. त्यांच्या चर्चेतून ग्रंथ शास्त्र जन्माला येतील, नवल नाही. नवरा बायकोच्या चर्चेतून ग्रंथाचा जन्म झाला ज्या देशात, त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे. लक्षात घ्या. प्रश्न पार्वतीचा, उत्तर महादेवाचं. आणि प्रश्न करण्यामध्ये पार्वती माता अतिशय विद्वान आहे, अतिशय विद्वान. पार्वती मातेनं विचारलं, एक विचारू का महादेवजी? काय? तुम्हाला 10 झाला होता विष प्राशन केल्यानं. हो, अनेक वैद्याकडे जाऊन उपाय विचारले, त्यांनी आपल्या परीनं उपाय सांगितले. एकानं सांगितलं 10 झाला तर तुम्ही चंद्र ठेवा डोक्यावर, शीतलता देतोय, होईन फायदा. तेही केलं तुम्ही. हो पार्वती. काहीनं सांगितलं गंगा सोडा जटेतून, थंड होईल डोकं. तेही केलं पण नाही उपयोग झाला. काही म्हणले साप थंडा असतो गळ्यात घाला, तोही उपाय केला. हे 10 शांत होण्याचे उपाय. काही म्हणलं भस्म लावा, भस्म. सगळे उपाय केले पण तुमचा 10 शांत झाला नाही. मग शिव हला हले तापला, राम नामे शीतळ झाला. तो 10 रामाच्या नामानं शांत झाला. हो ना. मग तेव्हा रामाचा जन्म व्हायचाच होता. मग मी म्हणते तो राम कोणता होता? आहे का नाही प्रश्न? तेव्हा शंकरजी म्हणाले, तुला काय वाटतं पार्वते? माझा काय अयोध्येतला दशरथाचा पुत्र तेवढा संकोचित राम आहे? अरे माझ्या रामाचे 4 विभाग आहे. 4 कोणते? एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा. विको देऊ नका मला. एक राम दशरथ का बेटा, दशरथाच्या पोटी जन्माला आला हा एक राम. एक राम घट घट में बैठा, सर्वा घटी राम हा एक राम. एक राम का सभी पसारा, जने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुलिया हा एक राम. आणि एक राम है जग से न्यारा, सगळ्याच्या आधी आहे. आणि त्याचं नाम घेतलं होतं मी. तसं जो सर्वाच्या आधी आहे तो गणेश. गणाधीश ईश तो सर्व गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सर्वाच्या आधी. तरी पण हे मायबाप कोण आहे? आपण समजतो तसं नाही. शंकरजी विश्वास आहे आणि पार्वती श्रद्धा आहे. हे समानार्थी शब्द नाही. स्त्रीलिंगी आहे श्रद्धा, पुल्लिंगी आहे विश्वास. ती श्रद्धा, तो विश्वास. एक फरक आहे. श्रद्धेत चढ उतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. हे 4 प्रकारचा फरक लक्षात घ्या. श्रद्धा स्त्रीलिंगी, विश्वास पुल्लिंगी, हे माहिती आहे तुम्हाला. श्रद्धा आंधळी असू शकते, विश्वास मात्र जागरूक असतो. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन असे बॅनर तुम्हाला भारतभर दिसतील. अंधविश्वास निर्मूलन शब्द सापडायचा नाही. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास मात्र सारखा असतो. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्या व्यक्तीतले गुण कळाले, श्रद्धा वाढत जाते.
आणि दोष कळाले म्हणजे श्रद्धा उतरते. माणसं म्हणतात वो बाबा आते थे पहले तो सभी को बुलाते थे, प्रसादी बांटते थे, भोजन करके जाओ, दर्शन करो, बारे में लगो, सभी को बुलाते थे. अब तो बाबा सामने से जाते तो भी प्रणाम नहीं करते, मुंह भी नहीं देखूंगा रे उसका. क्या हुआ, वो क्या बाबा आहे का रे, उसका पैर फिसल गया. म्हणजे दोष कळाले म्हणजे श्रद्धा उतरते, गुण कळाले म्हणजे वाढते. तसं विश्वास नाही तो सारखा असतो. एकदा पिंट्याला मम्मीनं सांगू द्या, पिंट्या काय हे तुझं पप्पा, पुरा तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पाच हा सारखा असतो. विश्वास सारखा आहे. पुन्हा श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. म्हणून जन्म पार्वतीचा आहे, महादेवाचा नाही. अजन्मा तत्व आहे ते. शंकरजी त्याला मायबापच नाही, मातू पितू ही ना. वर्णन महादेवाचं काय, मातू पितू ही ना, ज्याला मायबाप नाही. लहान मुलाला उठवा, उठ रे, सांग रामाचे मायबाप, दशरथ कौशल्या बैस खाली. तू सांग रे कृष्णाचे मायबाप, वसुदेव देवकी बैस खाली. तू सांग शंकराचे मायबाप. नाही, मातू पितू ही ना, त्याला मायबाप नाही. म्हणून तो ते प्रकरण घडलं. दक्षाच्या घरी नवरदेव गेले, महादेवजी. आणि नवरदेवासोबत एक नसतं का हेल्पर, तुमच्या भागात काय म्हणतात ते नवरदेवासोबत. हा जमलं सोकाण्या विचारून घेतलेलं बरं, कारण ते त्याला दुसरा ते सोबत असते हो नवरदेवाच्या. 2-4 नाव आहे त्याला. कुठे सोकाण्या, कुठे वरदावा, पुण्याकडे कलवरा आणि विदर्भात लांडगा. काय ना, ठीक आहे, ते सोबतच असतं. खेडे गावामध्ये संडास नसतात, तर नवरदेवासोबत डबडं घेऊन तेच जातं उसात. बस तो कळालाच तुम्हाला सोकाण्या. हा जमला. शेवया खायच्या वेळेला अर्ध एकटंच खातं. नारदाला वाटलं नाही आपलं लग्न झालं तर आपण सोकाण्यास होऊ. सोकाण्या नारद झाला, सोकाण्या आणि शंकरराव नवरदेव झाले. आणि दक्ष महाराजांच्या घरी सतीसोबतचं लग्न. आणि तिथल्या ब्राह्मणाने डोकं चालवलं, दुल्हे राजा हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता, शादी होगी. 3 पिढ्याचं नाव सांगितल्याशिवाय लग्न होणार नाही. 3 पिढ्या म्हटल्याबरोबर महादेवजी घामाघूम झाले. का बापाचं नाही सांगता येत तर 3 पिढ्या ब्राह्मणाला सांगूच कुठल्या. पण सोकाण्या होता. सोकाण्या, चिंता क्यों करते जी हम आपके साथ, तो चिंता की क्या बात. बोले पिताजी का नाम क्या बोलूं, पिताजी का नाम बिरंची बोलो. क्या बिरंची मेरा बाप है क्या, मुझे मालूम है बाप कहने से क्या बाप हो जाता क्या, शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है, बोल दो. ठीक है पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची. धन्यवाद. पिता के पिता का बोलो, म्हणजे आजोबाचं सांगा. पुन्हा विचारलं. सोकाण्या म्हणला आता विष्णू म्हणा. विष्णू. तो काय माझा आजा आहे का, मला माहिती आहे, पण आजा म्हटल्यानं काय आजा होऊन जातो का, लग्न करण्याशी संबंध आपल्याला. ठीक आहे, मेरे दादा का नाम विष्णू. धन्यवाद, 1 पिढी बाकी आहे. दादा के पिता का नाम बोलो. सोकाण्याला विचारलं ना, तर सोकाण्यानं कानात सांगितलं, नवरदेव बुवा माझ्याकडे 2च नाव होती, माझ्याकडची संपली, तुमची तुम्ही घ्या बघून. आणि ते घाई करू लागले. जल्दी बोलो दुल्हे राजा, 6:15 बज चुके हैं. म्हणजे शुद्धीवर आहे, त्याच्या बाबतीत काळजी नका करू. विवाह का मुहूर्त बीता जा रहा, जल्दी बोलो. तुम्हारे पिता का नाम बिरंची, दादा का विष्णू, दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. सोकाण्या मदत करत नाहीत. ब्राह्मण घाई करू लागले. महादेवजीचं आधीच डोकं गरम, डबल गरम झाले. जल्दी बोलो दुल्हे राजा. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु है और दोनों का बाप मैं हूँ. शादी करनी है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं चले जाता घर. बस लक्षात. मातू पितू हिना, ज्याला मायबाप नाही. म्हणून विश्वासाचा जन्म नाही, अजन्मा तत्व आहे. ना तर कोणीही सांगेल, सांग रे रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वी, सांग रे कृष्ण जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा महादेव जन्म. घरी गेल्यावर पहा ती व्यवस्था असते ना, भिंतीवरी काल निर्णय असावे. आणि तिथं 31 डिसेंबर पर्यंत सापडते का शंकर जन्म. अजन्मा तत्व आहे, अजन्मा. म्हणून विश्वासाचा जन्म नाही. शंकरजी विश्वास आहे, पार्वती श्रद्धा आहे. आणि श्रद्धेचं विश्वासासोबत पाणी ग्रहण होत असतं तेव्हा 2 मुलं जन्म घेतात. एक विवेक, एक पुरुषार्थ. विवेक म्हणजे गणपती आहे,
पुरुषार्थ म्हणजे कार्तिक स्वामी आहे. हे सख्खे भाऊ आहे. कोण? पुरुषार्थ आणि विवेक हा धाकटा आहे. विवेक पुरुषार्थ मोठा आहे. कार्तिक आणि गणेश हे दोन मुलं कोणाच्या पोटी? श्रद्धा आणि विश्वासाच्या, म्हणजे शंकर आणि पार्वतीच्या. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अनादि देव आहे, अजन्म आहे. पण त्याचा हा स्वभाव आहे, त्याचा हेतू पाहत नाही. ते सेवा करणाऱ्याचा, पूजा करणाऱ्याचा, भक्ती करणाऱ्याचा. बस नेने काही भक्तिभाव. काय काय केलं सांगितलं ना. एका घारीचा उद्धार केला. पाखाच्या फडतकारी उद्धरूनी नेली घारी.